पंकजा मुंडेंनी आपल्या उमेदवारीविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे। मला तिकीट देण्याचं राष्ट्रीय नेत्यांनी ठरवलं, राज्यानं नाही, असं बीड मधल्या सभेमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्यात। मी जरांगेंच्या आंदोलनाचा आदर करते असंही पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे। तर कोणी कितीही आंदोलन केली तरी चांगलं काम करायचंय असं सुद्धा पंकजा मुंडे म्हणाल्यात। माझं मन कपाटात काढून ठेवलं असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय, त्यांना काय म्हणायचंय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कोणत्याही आरक्षणाच्या प्रश्नामध्ये कोणी तिसऱ्यानेच त्याची पोळी भाजू नये, दोन समुदायांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये, हे माझे प्रयत्न माझ्या जीवनामध्ये राहिलेले आहेत। त्यांच्या योग्य मागण्यांचा मी सन्मान करते। त्या योग्य मागण्या न्यायालयीन मार्गाने टिकल्या पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेचाही मी सन्मान करते आणि त्याच्यात योगदान देण्याचाही शब्द देते। ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण हे माझा या पुढच्या प्रवासातला महत्त्वाचा विषय असेल। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 12व्या दिवशी म्हणजे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।